दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शेतकऱ्याच्या घरात काय बी नाही. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण काळा ठरत असल्याचं सांगत पक्षाने काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांचं दिवाळं काढणाऱ्या सरकारविरोधात भीक मागू आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पेण बस स्थानक या मार्गावर करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे. शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेलेत. घरामध्ये काही राहिलेलं नाही. पीठ नाही, तेल नाही, मीठ नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना काही देता येत नाही म्हणून खोटं पॅकेज जाहीर करतात. पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि म्हणून करता आम्ही आज पेण शहरामध्ये भीक मागून, दे ग माय, शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय. आणि ही भीक गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाचा मागचा उद्देश आहे. लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.